नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला प्लॅस्टिक बॉटलचा हा जो खालचा भाग कट केलेला आहे त्याचा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे. तुमच्याकडे सुद्धा प्लॅस्टिकच्या बॉटल्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा. आता याचा जो वरचा भाग आहे तो आपण व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कैचीने इथे मी हा कट करून घेतलेला आहे. आता याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे. डेकोरेट करण्यासाठी येथे मी गोल्डन टेप घेतलेला आहे. गोल्डन टेप आपण या बॉटलच्या खालच्या बाजूला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. गोल्डन टेप लावून झालेला आहे. आता आपण याला आणखीन डेकोरेट करण्यासाठी कलर करायचा आहे. कलर करण्यासाठी येथे मी ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे, ब्लू कलर घेतलेला आहे. आता हा कलर आपण या वरच्या बाजूला लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बॉटलच्या बाहेरच्या बाजूला हा कलर आपल्याला करून घ्यायचा आहे. येथे तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. कलर आता आपल्याला लावून झालेला आहे. हा कलर आता आपल्याला सुकायला ठेवायचा आहे. हा कलर मी थोडासा लाईट लावलेला आहे. तुम्हाला डार्क लावायचा असेल तरी तुम्ही लावू शकता. कलर आता सुकलेला आहे. याच्यावरती आपल्याला आता डिझाईन करायची आहे. डिझाईन करण्यासाठी येथे मी व्हाईट ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे. छोट्या साईजच्या ब्रशने याच्यावरती मी अशा पद्धतीची डिझाईन करून घेत आहे. येथे डिझाईनसुद्धा तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. या पद्धतीने येथे मी पानांची अशी डिझाईन याच्यावरती करून घेतलेली आहे. याच्यामध्ये आता आपल्याला थोडेसे रेड कलरचे डॉट करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी रेड कलर घेतलेला आहे. या प्रकारचे छोटे छोटे डॉट या पानामध्ये मी करून घेत आहे. अशा पद्धतीने याच्यावरती ही डिझाईन आपण तयार करून घेतलेली आहे. आता याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे तेही बघायचं आहे. त्यासाठी येथे मी अशा प्रकारचा आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे. हे आपण याच्यामध्ये ठेवायचं आहे. अशा पद्धतीचा सुंदर असा फ्लावर वेस आपण याच्यापासून तयार केलेला आहे. याचा उपयोग तुम्ही प्लांटर सारखा सुद्धा करू शकता. याच्यामध्ये तुम्ही पाणी घालून किंवा माती घालूनही झाड लावू शकता. त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशा प्लॅस्टिकच्या बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा सुंदर वापर नक्की करून बघा. थँक्यू.